समाचार अब तक, सत्य का साहस। राज्य में हुए प्राकृतिक नुकसान का केंद्रीय कृषि मंत्री ने स्वयं मौके पर जाकर निरीक्षण किया है। राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ने स्पष्ट किया कि मदद एनडीआरएफ के तय मानकों के अनुसार ही दी जाएगी। राज्य और केंद्रों का संयुक्त सर्वेक्षण रिपोर्ट जल्द ही केंद्र सरकार को भेजा जाएगा। कांग्रेस नेता नाना पटोले द्वारा चुनाव आयुक्त के खिलाफ महाभियोग मांगने पर सरकार ने तीखा पलटवार किया है। बावनकुळे ने बताया है कि चुनाव आयोग को 4 पत्र सौंपे गए हैं और इस पूरे मुद्दे पर बेवजह राजनीति हो रही है। उन्होंने कहा कि स्थानीय चुनाव आगे नहीं बढ़ाए जाने चाहिए थे। केंद्र से आए प्रस्ताव पर राज्य सरकार तालमेल बनाकर तेजी से मदद देने की तैयारी में है। केंद्राचं पथक या ठिकाणी आलं। केंद्राच्या पथकाने संपूर्ण नुकसान भरपाईची पाहणी केली। आता राज्याचे आणि केंद्राचे त्या ठिकाणी जे काही सर्वेक्षणाचे रिपोर्ट आहेत ते एकत्रितपणे मग ते केंद्राचे अंतिम याकरता अंतिम केंद्राला जी मदत करायची आहे याकरता जातात आणि मला वाटतं मग आपलं केंद्र सरकार त्याला मदत देतं। केंद्राचं पथक आत्ताच या ठिकाणी येऊन गेलेलं आहे महाराष्ट्रामध्ये आणि आपण जेवढं काही नुकसान झालं ते सारीच मागणी करतो केंद्राला आणि केंद्र मग त्याला जे काही त्यांचा शेअर आहे एनडीआरएफच्या नावाप्रमाणे ते त्या ठिकाणी राज्याला देतात आणि मला वाटतं महाराष्ट्राला चांगल्या पद्धतीने केंद्राकडून मदत मिळणार आहे। काही बनवाबनवी नाही आहे। आम्ही पहिल्यापासून राज्य निवडणूक आयोगाला जे काही त्या ठिकाणी हे सुरू आहे निवडणुका रद्द करणं निवडणुका पुढे ढकलणं याकरता आमचा रोजचाच त्या ठिकाणी संवाद आहे आणि आम्ही त्या ठिकाणी आयोगाला 4 पत्रही पाठवले आहे की असं या नियमात हे करता येणार नाही, निवडणुका पुढे ढकलू नका, निवडणुका पुढे ढकलू नका। आता नाना पटोलेला प्रत्येक गोष्टीचं राजकारण करायचं गोष्ट वेगळी आहे। आम्ही सर्वच लोक संतप्त आहोत। आम्ही सर्वच लोक त्या ठिकाणी राज्य निवडणूक आयोगाच्या भूमिकेशी असहमत आहोत आणि आम्ही स्पष्टपणे भूमिका मांडली आहे। ही त्या ठिकाणी एक पत्र देऊन मांडलेली आहे आणि त्यामुळं यामध्ये सर्वपक्षीय लोकांचं सर्वपक्षीय उमेदवाराचं तातडीनं मतमोजणी करणे, त्या ठिकाणी निवडणुका पुढे ढकलू नका या सर्व बाबीशी आमची सहमती आहे। आता पुढे बघू काय करता येईल, पण निश्चितपणे निवडणूक आयोगाची भूमिका ही चुकीची होती। त्यांनी निवडणुका पुढे ढकलल्या नव्हत्या पाहिजे, त्या ढकलल्या आहे। सरकार पाठवते प्रस्ताव तो त्यानंतर केंद्रीय पथक येतं ते अंतिम करतं। शेवटी लोकसभेच्या उत्तरामध्ये हे आलं असेल की अंतिम मदत जी असतं त्याचा जो काही फायनल गोषवारा असतो तो गोषवारा प्रॉपर त्या ठिकाणी गेला म्हणजे प्रॉपर ठिकाणी अजून दोघांचे राज्य सरकार केंद्र सरकारचं अजून जो ताळमेळ आहे तो ताळमेळ बसवून त्या ठिकाणी अंतिम मदतीला गेला नसेल किंवा अंतिम करायला गेला नसेल। आज एवढंच आहे की दोघाही आमचं आणि केंद्राचं पाहणी झालेली आहे। मागच्या वेळी तुम्ही बघितलं असाल नगरमध्ये अहिल्यानगरमध्ये सर्वकडे केंद्रीय पथक गेलं, रात्री उशिरापर्यंत केंद्रीय पथक फिरलं। त्यामुळं दोघांची ताळमेळ करून अंतिम प्रस्ताव तो आता मदतीकरता जाईल।